तर आम्ही निघालो आहे गोव्याला फिरायला. मी तुम्हाला सगळी खर्चासहित माहिती सांगणार आहे, तर हा पूर्ण व्हिडिओ बघा. आता आम्ही आहोत PCMC मेट्रो स्टेशनला. आमची स्वारगेटवरून स्लीपर बस आहे. आता आम्ही ट्रॅव्हल पार्टनरचा वेट करत बसलोय. 40 डिग्री असलं तरी चहा इज मॅन्डेटरी. प्रवासात खायची सोय करत आहे आम्ही. प्रवासातल्या हॉटेलचा अंदाज लावून घरीच जेवण बनवायचं ठरवलं. रिक्षावाल्या काकांना म्हणलं रिक्षा पळवा लवकर, नाही तर बस सोडून जाईल. तुम्ही सनसेट बघा, तोपर्यंत मी तुम्हाला सोडतो, असे काका म्हणेपर्यंत मला भूक लागली. बाहेरच्या खाण्यावर 3 दिवस सूट मिळाल्याने इंग्लिश वडापाव संपवण्यात आला. प्रवासाचे जोडीदार आल्याने आम्ही स्वारगेटकडे प्रस्थान केले. एवढा मोठा प्रवास करून 7:46 स्वारगेटला बस पकडली. कात्रजला हाय बाय करेपर्यंत रात्रीच्या भोजनाची वेळ झाली. जेवण ओळख करून द्या आपापली. बालाजी यादव. स्मिता माळी. हाय एव्हरीवन. आमचे जेवण झाले नाही तोपर्यंत ड्रायव्हरला भूक लागली. जेवलेलं पचवण्यासाठी बुडबुडयुक्त पेय घेण्यात आले. मिस्टर म्हणले थांब जरा, मला थोडी ब्लॉगिंग करू दे. रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आता सारोळे गावात आहे. तर हे हॉटेल तुम्ही बघू शकता. ह्या हॉटेलची स्कीम जबरदस्त आहे की सिंगल मँगो ज्यूस 270 रुपये आणि 1/2 करायचं म्हटलं तर 300 रुपये. जबरदस्त स्कीम आहे. चला, बालूदादा आलेले आहेत आणि ड्रायव्हर काका निघायची तयारी करत आहेत. हॉटेलचं गुणगान करून झाल्यानंतर वाटेत साईबाबांचं दर्शन झालं. डुलक्या खात रात्रीचा प्रवास समाप्त झाला. सकाळी उठलं नाही तोपर्यंत 1970 मधल्या गाड्या बस सोबत रेस लावत होत्या. डोळ्यात झोप घेऊन सुंदर निसर्ग बघत गोव्यात शिरलो. सकाळी 7 वाजता इंग्लिश भाषेत मापुसा आणि लोकल भाषेत मापसाला पोचलो. प्रायव्हेट बसला 40 रुपये पर सीट देऊन म्हटलं कलंगुटला सोड. सकाळी लवकर चेकिंग करायचे असल्यामुळे हाफ डेचे पैसे एक्स्ट्रा देण्यात आले. ऑनलाईन बुकिंग मार्फत पर डे 1300 रुपये पडले. डायरेक्ट कॉल करून बुकिंग केलं तर 2000 रुपये लागतील. चहाच्या पुढे स्वागत झाल्यानंतर भाड्यानं स्कूटर घेऊन निघायचं ठरलं. आधार कार्ड जमा करून 400 रुपये पर डे देऊन 2 लाल पऱ्या उचलण्यात आल्या. गाड्यांचं फोटो भरून झाल्यानंतर आमचे पोटोबा म्हणाले आमचा पण विचार करा. दुपारच्या नाश्त्याला बाजूच्या राज्यातील खाद्यपदार्थ मागवण्यात आले. 40 डिग्री असलं तरी चहा इज मॅन्डेटरी. चहा नावाचं शीतपेय पिऊन झाल्यानंतर गुगल मॅपवरील मावशीनं आम्हाला पोहोचवलं आगोडे किल्ल्यावर. भर उन्हात नवऱ्यातला ब्लॉगर अधूनमधून जागा होत होता. किल्ला बघावा की झाडाखाली बसावं असा प्रश्न पडला असताना आम्ही फोटोशूट करायचं ठरवलं. दुपारी फक्त 12 वाजता फक्त 40 डिग्रीमध्ये किल्ला चांगला बघून झाला. किल्ल्याच्या टोकावरून समुद्राचा नजारा बघण्यासारखा होता. नजारा बघताना स्मिता वहिनी म्हणाल्या थांबा, तुमचा सिनेमॅटिक शॉट घेते. सिनेमॅटिक शॉटची वाट लावून झाल्यानंतर झेल म्युझियम कडे जायचं ठरवलं. भयंकर दमट वातावरणात डिजिटल म्युझियम मधल्या कूलरचा सहारा होता. गोव्याचा इतिहास पण खूप मोठा आहे, इथे आल्यावर कळलं. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर आर्ट लायब्ररी बघायचं ठरवलं. माझ्या 5वीतले चित्र पण इथं आणून लावली असती तर मी पण लखपती झाले, कारण इथल्या चित्रांची किमती लाखापर्यंत होत्या. घशाची बंबाबंब सुरू झाल्याने बुडबुडीत हिरवं पेय पिण्यात आलं. नॉनव्हेज वाल्यांनी प्रॉन्स फ्राय तर व्हेज वाल्यांनी पनीर टिक्का मसाला ग्रहण केला. उन्हातून अचानक बर्फात आलो. बागा येथील स्नो वर्ल्ड मध्ये
500 रुपये किती पण वेळ बर्फात बसा अशी ऑफर चालू होती. आता आम्ही बीचकडे चाललेलो आहे, मार्केट बघत चढता सूरज धीरे धीरे ढल जाएगा या आशेवर आम्ही कळंगूट बीचकडे निघालो. पण माहित नव्हतं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूर्यदेवता घरी जात नाहीत. सायंकाळचे 6 वाजले असताना वाळवंटात आल्यासारखं वाटत होतं. स्वस्त मद्यपान योजनेचा लाभ घेऊन एक उमदा युवक बीचवरच आडवा पडला होता. लोकांच्या फोटोची वाट लावायला पेट्रोलिंग जीप मध्ये मध्ये येत होती. आम्ही आता बीचवर आहेत आणि वहिनी बघा काय करत आहे. वहिनी बांधत आहे. वहिनी बांधत आहे. कलर मला खूप आवडतं, खूप छान दिसतं. ड्रेसला मॅचिंग आहे, तेच करणार आहे. पिंक, व्हाईट आणि blue. तुम्ही आल्यावर तुम्ही पण नक्की करा. सूर्य मावळलाय, तुम्ही पण हॉटेलवर जाऊन मावळा असे गार्ड सांगत होते. थोडीशी भूक लागल्याने अर्धी कच्ची पाणीपुरी खाण्यात आली. पोषक आहार म्हणून चिकू मिल्कशेक प्राशन करण्यात आला. भाज्यात मिठाच्या ऐवजी साखर टाकली का असा प्रश्न आम्हा सगळ्यांना पडला होता. किंगफिश थाळी तर अशीच महागारी पाठवण्यात आली होती. रात्री बागा बीच हे काय प्रकार आहे बघण्याचं ठरवलं. हुक्क्याचा दूर, दारूच्या बाटल्या आणि कानफोटोस तर कालवा, याच्या पलीकडे तर काहीच नव्हतं. हे बीच फॅमिलीवाल्यांसाठी नाही हे मात्र कळलं. लगेच जाऊन हॉटेलवर पालतं पडण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता उठून दक्षिण दौरा करण्याचं ठरवलं. ऑनियन पराठा आज आम्ही नाश्त्याला थांबलोय. आज मी घेतले मेथी ऑनियन पराठा. फक्त मेथी पराठा आहे. तुम्ही गोव्यात आले आणि तुम्ही सकाळ एकटीनेच कॉफी मागितली, बाकी सगळ्यांनी चहा मागवलाय. पण त्यांनी कॉफीच्या बदल्यात मला दिला आहे टब. दिवसभरासाठी एवढा मोठा टब दिलेला. गोव्याला गेले आणि नारळाच्या झाडाखाली फोटो काढले नाही तर लोकांना विश्वास बसणार नाही तुम्ही गोव्याला गेलते. त्यामुळे सकाळ सकाळी ही प्रथा पाळण्याचं ठरवलं. फोटो काढून गॅलरी फुल झाल्यानंतर पहिले कुठे जायचं यावर चर्चा सुरू झाली. तर पहिल्या ब्लॉग मध्ये एवढंच. दुसऱ्या 2 दिवसाची मजा लवकरच दाखवते, तोपर्यंत सबस्क्राईब करा. खर्च आणि इतर माहिती डिस्क्रिप्शन मध्ये आहे, लवकर बघा. लाईक, कमेंट, शेअर.